वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन. राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तातडीने कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी अशी विनंती करणारे निवेदन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोल्हापूर येथे 2016 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनामध्ये विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन चंद्रकांत दादांनी दिले होते. याची आठवण देखील या निवेदनाच्या माध्यमातून चंद्रकांत दादांना करून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी व सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय सरगर आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. चंद्रकांत दादा पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आम्ही राज्यातील हजारो कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधत आहोत. महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील असंघटित कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे या निर्णयाला प्रदीर्घ काळ उलटूनही महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नाही. आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या कल्याणकारी मंडळाबाबत आमदार संजय केळकर, आमदार अंबादास दानवे आदी मान्यवर आमदार महोदय यांनी अनेकदा विधानसभा व विधान परिषदमध्ये आवाज उठवला आहे. आपण कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री असताना आपणही या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाबाबत पाठपुरावा करून मंडळ करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने वेळोवेळी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याचे आश्वासनही दिले असून नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजेच 11 मार्च 2026 आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर माहिती व जनसंपर्क मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी हे महामंडळ स्थापन करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हे महामंडळ स्थापन झाले नाही. या आश्वासनाची आठवण आपण मुख्यमंत्री तसेच माननीय कामगार मंत्री तसेच संबंधित मंत्री महोदय यांना करून द्यावी अशी आपणास विनंती आहे. वृत्तपत्र विक्रेते हे आजही सामाजिक सुरक्षा, विमा, निवृत्ती वेतन यांसारख्या योजनांपासून वंचित आहेत. सरकारने स्वतः घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी हीच आमची मागणी आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: 10 ऑक्टोबर 2024च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार महामंडळ प्रत्यक्ष सुरू करावे. महामंडळाच्या योजना चालवण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद करावी. विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्ती वेतन योजना त्वरित सुरू कराव्यात. राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्वरित पोहोचवावी. दिलेल्या आश्वासनानुसार महामंडळ युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश व्हावेत. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे, जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक दरिबा बंडगर, सरचिटणीस विशाल रासनकर, राज्य कार्यकारिणीचे माजी सदस्य मारुती नवलाई, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष दीपक वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष सागर घोरपडे, शहर उपाध्यक्ष कृष्णा जामदार, नारायण माळी, श्रीकांत दुधाळ, श्रीकांत पोरे आदी वृत्तपत्र विक्रेते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.